श्री स्वामी समर्थ. उद्या माघ दर्श अमावस्या. आंघोळीच्या पाण्यात टाका ही एक वस्तू शत्रू, पितृदोष आणि दारिद्र्य 2 दिवसात नष्ट होईल. नमस्कार सख्यांनो आणि बांधवांनो. तुमच्या आयुष्यात सतत अडचणी येत आहेत का? कष्ट करूनही हातात पैसा टिकत नाही आहे, घरात विनाकारण भांडणे होतात किंवा कोणाची तरी वाईट नजर लागल्यासारखं वाटतंय? मग सावधान. उद्या येणारी माघ दर्श अमावस्या तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देऊ शकते. ही केवळ अमावस्या नाही, तर ही मोनी अमावस्या आणि दर्श अमावस्या असा दुर्मिळ योग घेऊन आले आहे. शास्त्रानुसार या दिवशी केलेले छोटेसे उपाय तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य आणि पितृदोष संपवू शकतात. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा एका गुप्त वस्तूविषयी सांगणार आहे, जी उद्या सकाळी आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने तुमचे नशीब पलटणार आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. फक्त 2 दिवसात तुम्हाला फरक जाणवेल. पण त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. तसेच कमेंट बॉक्समध्ये तुमची श्रद्धा व्यक्त करण्यासाठी आणि श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. तुमच्या एका कमेंटमुळे तुमची सकारात्मकता वाढते. अमावस्या म्हटलं की अनेकांच्या मनात भीती असते, पण अध्यात्म अमावस्या ही पितरांच्या आशीर्वादाची आणि नकारात्मकता काढून टाकण्याची सर्वात मोठी संधी मानली जाते. माघ महिन्यातील ही दर्श अमावस्या इतकी शक्तिशाली आहे की कारण या दिवशी स्वर्ग आणि पृथ्वी यामधील अंतर कमी होतं असं मानलं जातं. तुम्हाला माहीत आहे का, आपल्या प्रगतीत येणारे 80% अडथळे हे पितृदोषामुळे असतात. मग तो व्यवसायातील तोटा असो किंवा लग्नातील उशीर. पण उद्या असा एक विशेष मुहूर्त आहे जिथे तुम्ही केवळ आंघोळ करताना एक कृती केलीत तर हे सर्व दोष जळून खाक होतील. ती वस्तू कोणती आहे? ती तुमच्या स्वयंपाकघरातच आहे, पण ती वापरण्याची पद्धत खूप खास आहे. ती पद्धत चुकली तर उपाय लागू होत नाही, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तो खास उपाय आंघोळीच्या पाण्यात काय टाकावे? आता नीट लक्ष देऊन ऐका. उद्या सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा सकाळी लवकर उठून तुम्हाला ही कृती करायची आहे. आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला टाकायचे आहे काळी तीळ आणि सेंधव मीठ. कसे वापरायचे सांगते, ऐका. 1 तांब्याभर शुद्ध पाणी घ्या, त्यात चिमूटभर काळे तीळ टाका. काळे तीळ हे राहू, केतू आणि पितृदोषासाठी अमोघ उपाय आहेत. त्यात थोडं सेंधव मीठ घाला. मीठ हे घरातील आणि शरीरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. सर्वात महत्त्वाचे, या पाण्यात 1 बेलपत्राचे पान किंवा थोडे गंगाजल टाका. आंघोळ करताना मनात ओम पितृदेवोभ्य नमः किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. सख्यांनो, जेव्हा तुम्ही हे पाणी अंगावर घेता तेव्हा तुमच्या शरीराभोवती असलेले नकारात्मक वलय स्वच्छ होते. ज्या शत्रूंनी तुम्हाला त्रास दिला आहे त्यांची शक्ती तुमच्या समोर क्षीण होईल. आंघोळीनंतर तुम्हाला दुसरा एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे, जो तुमच्या घरात लक्ष्मी खेचून आणेल. अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे म्हणजे साक्षात विष्णू आणि लक्ष्मीची सेवा करण्यासारखे आहे. विशिष्ट उपाय सांगते, ऐका. 1 वाटी घ्या, त्यात थोडे साखर आणि थोडे दूध मिक्स करा. हे मिश्रण घेऊन पिंपळाच्या झाडापाशी जा. तिथे ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत ते अर्पण करा. साखरेचा गोडवा जसा मुंग्यांना आकर्षित करतो, तसेच हे कार्य तुमच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी आकर्षित करेल. ज्यांना कर्जबाजारीपणा आहे किंवा पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना मारुती स्तोत्राचे पठण करावे. विश्वास ठेवा, येत्या 48 तासात तुम्हाला कुठूनही तरी आनंदाची बातमी नक्की
नक्की मिळेल. माघ महिन्यातील दर्श अमावस्या ही धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत फलदायी मानली जाते. या दिवशी पितृदोष निवारण, सुख समृद्धी आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी विशेष महत्त्व आहे. येथे मी तुम्हाला मार्गदर्शक अमावस्येचे 10 अद्भुत आणि प्रभावी उपाय विस्तारित स्वरूपात सांगते, ऐका. पवित्र स्नान आणि संकल्प. अमावस्येच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून पवित्र नदीत स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते. जर नदीवर जाणे शक्य नसेल तर घरातील आंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल आणि काळे तीळ टाकून स्नान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे शरीराची शुद्धता होते आणि ग्रहांचे अशुभ प्रभाव कमी होतात. पितृतर्पण आणि श्राद्ध कर्म. अमावस्या ही पितरांची तिथी आहे. या दिवशी पितरांच्या नावाने तर्पण केल्याने त्यांना पितृ तृप्ती मिळते. पितरांना नैवेद्य दाखवताना त्यात खीर आणि पुरीचा समावेश करावा. यामुळे पितृदोष दूर होऊन घराण्याला सुख शांती लाभते. 3. पिंपळाच्या झाडाची पूजा. पिंपळाच्या झाडात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास असतो असे मानले जाते. अमावस्येला पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करावे आणि साखरेचा नैवेद्य दाखवावा. झाडाला 5 प्रदक्षिणा घालून तेथे मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि आर्थिक अडचणी दूर होतात. दान धर्माचे महत्त्व सांगते, ऐका. या दिवशी दान केल्याने पुण्याचे फळ अनेक पटीने वाढते. गरीब किंवा गरजू व्यक्तीला काळी तीळ, घोंगडी, धान्य किंवा पादत्राणे दान करावीत. काळ्या वस्तूंचे दान केल्याने शनिदेवांची कृपा प्राप्त होते. नकारात्मकता दूर करण्यासाठी मिठाचा उपाय सांगते, ऐका. घरातील नकारात्मकता पूर्णपणे नष्ट करण्यासाठी, नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी अमावस्येच्या दिवशी घर पुसताना पाण्यात थोडे समुद्र मीठ म्हणजेच खडे मीठ टाकावे. तसेच घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर थोडी हळद आणि पाणी शिंपडावे, जेणेकरून वाईट शक्ती घरात प्रवेश करणार नाही. उपाय 6. भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता पूजन. दर्श अमावस्येला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची संयुक्त पूजा करावी. त्यांना तुळशीचे पान आणि पिवळी फुले अर्पण करावीत. संध्याकाळी दक्षिण दिशेला तेलाचा दिवा लावल्याने यमराजाची भीती राहत नाही आणि अकाली मृत्यूचे संकट टळते. उपाय 7. मुंग्यांना आणि पक्ष्यांना खाऊ घालणे. अमावस्येच्या दिवशी मुंग्यांना पिठात साखर मिसळून खाऊ घालावे. तसेच पक्ष्यांना 7 प्रकारचे धान्य खाऊ घालणे कुंडलीतील अनेक दोष शांत होतात आणि अडकलेली कामे मार्गी लागतात. 8. शत्रुबाधा निवारण्यासाठी उपाय. ज्यांना शत्रूंचा त्रास आहे त्यांनी अमावस्येच्या रात्री एका लिंबावर शत्रूचे नाव लिहून त्याचे 4 तुकडे करावेत आणि ते निर्जन ठिकाणी किंवा 4 रस्त्यावर चौकात 4 दिशेंना फेकून द्यावेत. मागे वळून पाहू नये. 9. गायीची सेवा. अमावस्येच्या दिवशी गायीला 5 प्रकारची फळे किंवा गूळ पोळी खाऊ घालावी. हिंदू धर्मात गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास मानला जातो. त्यामुळे गायीची सेवा केल्याने सर्व देवांचे आशीर्वाद मिळतात. उपाय 10. महादेवाची उपासना म्हणजेच अभिषेक करावा. शिवलिंगावर कच्च्या दुधाने आणि मध अभिषेक करावा. ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे मानसिक शांती मिळते आणि जीवनातील संकटे दूर होतात. अमावस्येला काय करू नये? या दिवशी मांस, मदिरा किंवा तामसिक अन्नाचे सेवन करू नये. कोणाशीही वाद घालू नये किंवा खोटे बोलू नये. या दिवशी केस किंवा नखे कापू नयेत. निर्मनुष्य किंवा स्मशानभूमी सारख्या ठिकाणी रात्री एकटे जाऊ नये, कारण या दिवशी नकारात्मक शक्ती सक्रिय असतात. हे उपाय पूर्ण श्रद्धेने आणि शुद्ध अंतःकरणाने
केल्यास तुम्हाला याचे सकारात्मक परिणाम नक्की दिसून येतील. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. माघदर्श अमावस्या या दिवशी ग्रहांची स्थिती आणि आध्यात्मिक ऊर्जा अतिशय प्रबळ असते. या दिवशी काही गोष्टी केल्याने भाग्योदय होतो, तर काही चुका केल्याने नुकसान होऊ शकते. काय करावे आणि काय करू नये सांगते, ऐका. माघदर्श अमावस्येला या गोष्टी नक्की करा. पवित्र स्नान. सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे. आंघोळीच्या पाण्यात थोडे काळे तीळ आणि गंगाजल टाकल्याने शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. पितृतर्पण. आपल्या पूर्वजांच्या नावाचे पाणी सोडावे. यामुळे पितृदोष दूर होऊन घरात सुख शांती नांदते. पिंपळ पूजन. सकाळी पिंपळाच्या झाडाला दूध आणि पाणी अर्पण करावे. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. दानधर्म. या दिवशी गरिबांना अन्न, काळे तीळ, गरम कपडे किंवा धान्य दान करावे. अमावस्येचे दान हे अक्षय पुण्य देणारे असते. दीपदान. संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना दिवे लावावेत. तसेच घराच्या दक्षिण दिशेला एक दिवा नक्की लावावा, कारण ही दिशा पितरांची मानली जाते. नामस्मरण. पूर्ण दिवस ओम नमो भगवते वासुदेवाय, श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जमेल तितका जप करावा. गायीची सेवा. गायीला गूळ आणि पोळी किंवा हिरव्या चारा खाऊ घालावा. यामुळे 33 कोटी देवांचा आशीर्वाद मिळतो. माघदर्श अमावस्येला या गोष्टी टाळा. काय करू नये, जसे तामसिक आहार टाळा. या दिवशी मासे, अंडी किंवा मद्यपान पूर्णपणे टाळावे. अमावस्येला सात्विक आहार घेणे अनिवार्य आहे. वादविवाद टाळा. या दिवशी घरात किंवा बाहेर कोणाशीही भांडण, वाद किंवा शिवीगाळ करू नये. घरातील शांततेमुळे लक्ष्मी माता निघून जाते. अशांततेमुळे लक्ष्मी माता निघून जाते. केस आणि नखे कापू नये. अमावस्येच्या दिवशी केस कापणे, नखे कापणे किंवा दाढी करणे शास्त्रात निषिद्ध मानले आहे. त्यामुळे आर्थिक प्रगती खुंटते. निर्मनुष्य ठिकाणी जाऊ नये. अमावस्येच्या रात्री नकारात्मक शक्ती अधिक सक्रिय असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी स्मशानभूमी, निर्जन रस्ते किंवा नदीकाठी एकटे जाऊ नये. नवीन कार्य टाळा. कोणत्याही नवीन व्यवसायाची सुरुवात, नवीन वस्तूची खरेदी किंवा गृहप्रवेश यासारखी शुभ कार्ये अमावस्येला टाळावीत. जर पितृपूजनाशी संबंधित नसेल तर देवाला तुळशीची पाने तोडून अर्पण करू नये. अमावस्येला तुळस तोडू नये. पूजेसाठी आदल्या दिवशीच पाने वापरावी. खोटे बोलणे किंवा अपमान करणे. कोणाचेही मन दुखवू नका. विशेषतः वृद्ध व्यक्ती, अपंग किंवा गरजू व्यक्तीचा अपमान करू नये. उद्या सकाळी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर सेंदो मीठ आणि काळे तीळ टाकायला विसरू नका. यामुळे तुमचे शत्रू शांत होतील आणि घरातील दारिद्र्य दूर होण्यास मदत होईल. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, गणपतये नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. बघा, उपाय साधे असतात, पण ते करण्यामागे तुमची श्रद्धा किती आहे यावर सर्व अवलंबून असते. मी स्वतः हे अनुभवले आहे आणि म्हणूनच आज तुम्हाला सांगत आहे. माघदर्श अमावस्येची ही रात्र तुमच्या आयुष्यातील सर्व अंधार दूर करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, कारण कोणाचे तरी दुःख दूर करणे हे सर्वात मोठे पुण्य आहे. जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देते, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, गणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.